रेमंड कामगार जे बडतर्फ कर्मचारी सुमारे 18 महिन्यापासून कंपनीने राजकीय द्वेषापोटी आणि व्यवस्थापनाने कोणतेही नियोजन न करून या संदर्भात कंपनीने त्यांना राजकीय द्वेषापोटी आणि त्यांच्यावर कट कारस्थान रचून या संदर्भात त्यांना बडतर्फ केलेले आहे। कर्मचाऱ्यांवर अक्षरशः 18 महिन्यापासून अन्याय झालेला आहे। हा निंदनीय आणि निषेधार्थ ही बाब आहे। या संदर्भात अनेक वर्षांपासून म्हणजे 18 महिन्यापासून सुमारे ते प्रत्येकाच्या ठिकाणी दारोदारी हिंडत आहे आणि त्यांनी मागणी करताय, विनंती करताय की आम्हाला बाबा आमचा रोजगाराचा प्रश्न आहे, आमच्या घरामध्ये आमचं जगणं जिकरीचं झालेलं आहे। अशा पद्धतीची न्यायिक भूमिका कर्मचारी एकदम हताश होऊन मांडताय। त्यांच्या या न्यायिक भूमिकेचे समर्थन आम्ही मानव अधिकार अध्यक्ष या नात्याने मानव अधिकार संघटनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्र मानव अधिकार परिषदेतर्फे त्यांना समर्थन देतो आणि आम्ही रेमंड प्रशासनाला आणि कामगार मंडळाला आम्ही विनंती करू इच्छितो की त्वरित या रेमंड कामगारांना कामावर घेऊन त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना तो 18 महिन्याचा फरकासह वेतन त्यांना अदा व्हावे आणि त्यांचे जे उर्वरित फरक असतील, नुकसान भरपाई असेल त्यांना ते मिळावं अशी आमची मागणी राहणार आहे। आणि यापुढे असंच सुसज्ज 3 दिवसीय ही धरणे आंदोलन राहील। यापुढे यांच्या मागण्या न झाल्यास कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषण केलं जाईल आणि ते सुद्धा लाक्षणिक पद्धतीने राहील। ते या पद्धतीने आम्ही ग्वाही देतो। इथे रेमंड कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं पाहिजे यासाठी आपलं धरणे आंदोलन चालू आहे आणि उपोषणसुद्धा इथे चालू आहे। सर्व समाज बांधवांचं एकच मागणी आहे, यात राजकारण किंवा काही एक संबंध नाही। सर्व पक्षीय इथे लोक बसलेले, समाजातील जे रेमंड कर्मचारी त्यांना बडतर्फ केलं आहे, काही काढलेलं आहे तर त्यांना कामाला घ्यावं। कारण प्रत्येकाच्या घरी काही ना काही समस्या आहे, कोणाचे मुलं मुली लग्नाचे आहे, काही कोणाची परिस्थिती एकदम गरिबीची आहे। ते लक्षात घेता कंपनी प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या सर्व समाज बांधव कर्मचाऱ्यांना कामाला घेतलं पाहिजे, अन्यथा यापुढे हे उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल। दिनांक 24/2/23 रोजी साधारण 18 महिने झाले रेमंडचे निर्दोष कामगार हे कंपनी व्यवस्थापनानं कामगारांची कोणतीही चूक नसताना डायरेक्ट कामावरून तात्काळ कमी केले। त्यामुळे सर्व कामगार हे जे बडतर्फ कामगार आहे त्यांची आजची जी परिस्थिती आहे एकदम खूप खराब झालेली आहे। 18 महिने आम्ही फक्त कंपनीला विनंती केली, काही मोठे लोक होते त्यांना भेटले व रिक्वेस्ट केली की लवकरात लवकर आमच्या पोटाचा, आमच्या परिवाराचा, उदरनिर्वाहाचा खूप मोठा प्रश्न आहे, तो लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा। पण 18 महिन्यात कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिलेले नाही, म्हणून नाइलाजे आम्हाला हे धरणं आंदोलन करावे लागलेले आहे। तर आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर आमची मागणी ही पूर्ण करण्यात यावी व आम्हाला कामावर रुजू करण्यात यावे।